शांतता कमिटीच्या मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यामध्ये नायब तहसीलदार साहेब, मंचरचे PI, मंचरचे CEO, MSCBचे अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, API साहेब, सर्व मंडळाचे अध्यक्ष, आमच्या भगिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो का आता आमच्या साहेबांनी या ठिकाणी सांगितलं का जे लोक त्या ठिकाणी विसर्जनासाठी पूर्ण सहकार्य करतात, मेन कष्ट करतात, म्हणजे आम्ही कोळी बांधव, त्या कोळी बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी आमच्या वतीने 2100 रुपये आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्या कोळी बांधवांसाठी देऊ असं या ठिकाणी मला जाहीर करतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी का आता एवढी भाषा झाल्यानंतर राजाभाऊ बोलल्यानंतर मी बोलणं उचित नव्हतं, परंतु राजाभाऊने काय मुद्दे मांडले ते माझ्या मनाला पटले म्हणून मी 1-2 मिनिटं फक्त बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. का गणेशोत्सव साजरा केव्हापासून झाला, काय झाला हे सर्वांना माहिती आहे, आपण कसं साजरा करतो हे पण आपण सर्वांना माहिती आहे. परंतु सर याच्यामध्ये खरी परिस्थिती जी राजाभाऊने या ठिकाणी मांडली का दोन्ही समाजामध्ये कोणताही समाज असो, व्यक्तिगत समाजाबद्दल बोलायचं नाही, व्यक्तिगत म्हणजे सर्व समाजाची लोक असतील तर हाताची काही 5 बोट सारखी नाही, आणि काही ठराविक लोक असतात ज्यांना वातावरण खराब करायचं असतं आणि वातावरण ते खराब करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते वातावरण खराब करत असताना मंचरचे जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना आता हे सगळं कळून चुकलेलं आहे का आपण या ठिकाणी कोणत्या माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि कोणत्या माणसाच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवायला पाहिजे. कारण त्याचं जिवंत उदाहरण आता तुम्ही त्या दिवशी सगळे दहीहंडीमध्ये मग्न होता, काल पोलीस प्रशासन, सगळे खास करून सगळे पत्रकार ज्यांनी ह्या बाबीची दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतली नाही. का मंचरमध्ये कशा पद्धतीने 2 समाज एकत्र येऊन धर्म सण साजरे करतात हे कधी तुम्ही दहीहंडीच्या दिवशी कधी बघितलं असतं तर जे लोक आग लावायचा प्रयत्न करतात त्यांचे डोळे असे उघडे असे पिवळे झाले असते का हा काय प्रकार मंचरमध्ये कसा प्रकार चाललाय. जेव्हा दहीहंडी आमच्या बजरंग दलाच्या युवकांनी जेव्हा फोडून तिथून गेले ते राम मंदिरापासून, कोणत्याही प्रकारचा काही प्रकार न होता एकदम शांततेचा जो टायमिंग दिला होता त्या पद्धतीने, त्यानंतर आमचा मातम जेव्हा तिथं पोहोचला तर रामाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, मारुती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सगळ्या आमच्या भगिनी, महिला, युवक, तरुण, वयस्कर हे सगळे येत होते आणि आमचा मातम त्या ठिकाणी चाललेला होता. तर आम्ही पण तो एरिया मोकळा करून दिला होता. परंतु एक काळ असा आला का तिकडून पालखी आली, श्रीकृष्ण यांची श्रीकृष्णाची पालखी आली, ती पालखी घेऊन लोक आले. पालखी आल्यानंतर आम्ही पण मारुती मंदिराच्या टोकापाशी, राम मंदिरापाशीच आम्ही उभे होतो. एकाच वेळी दोन्ही कार्यक्रम चालले होते. एका ठिकाणी मातम चालला होता, दुसऱ्या ठिकाणी श्रीकृष्णाची आरती आणि भजन चाललं होतं. हे कधी त्या लोकांनी कधी हे दृश्य कधी बघितलं असतं तर मला नाही वाटत की परत त्यांचा कधी आग लावायचा प्रयत्न त्यांच्या मनात कधी येईल आणि सामान्य मंचर सुद्धा नागरिक याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अपप्रचार किंवा दुष्परिणाम काय करायचा प्रयत्न करेल. तर हा पण जे देखावे आहेत किंवा हा जो प्रकार आहे हाही काही लोकांनी त्या ठिकाणी बघायला पाहिजे आणि हे लोकांसमोर मांडायला पाहिजे, खास करून पत्रकार लोकांनी. कारण त्या दिवशी ते फॅड होतं, मोठे मोठे स्टार आले होते आणि त्या स्टारच्या फॅडमध्ये सगळे लोक त्या ठिकाणी बिझी होते आणि ते धार्मिक कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने दोन्ही समाजाचे झाले, कुठेही त्याला गालबोट लागला नाही. हिंदुत्ववादी संघटनेच्या पोरांच्या विरुद्ध कोणती तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झाली किंवा मुस्लिम समाजाबद्दल कोणती तक्रार प्राप्त झाली. सर्वात महत्वाची बाब का तिथं फक्त ज्या अधिकारी जे होते मेन, एकदा तुम्ही येऊन गेले सर, दुसऱ्यांदा आपले API साहेब येऊन गेले, नंतर आमचा पवार आणि नालावडे आणि त्यांच्याबरोबर जे नवीन आलेले 2-3 लोक त्या ठिकाणी उभे होते आणि एवढ्या कमी लोकांमध्ये एवढ्या दोन्ही समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक असताना एकला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो प्रसंग त्या ठिकाणी आम्ही लिहिला करून आणि दोघांचे पण सण साजरे झाले. कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम झाला नाही. सामान्य माणसाला ह्या सगळ्या भानगडीशी काही घेणे देणं नाहीये. हे काही लोक जे ठरलेली ठराविक लोक आहेत दोन्ही समाजामध्ये, काय उद्या माझ्याकडे पण कुणाचा बघायचा दृष्टिकोन तोच असेल, तो काय सांगता येत नाही, तो ज्याच्यावर आपला बघायचा दृष्टिकोन आहे. पण तो समाजात सामान्य माणसाला अशा सणांमध्ये कोणत्या प्रकारचा गालबोट लागावं किंवा काय लागावं असं कुणाच्या मनात इच्छा नसती. तुम्ही अशा लोकांच्या वरती जास्त करून केंद्रित करा लक्ष आणि अशा लोकांपासून आपल्या समाजाला
आपल्या समाजाला म्हणतो मी, माझ्या समाजाला म्हणत नाही, आपल्या समाजाला धक्का लागणार नाही याची फक्त तुम्ही काळजी घ्या. आणि पत्रकारांना पण माझी विनंती, तुम्ही प्रत्येक वेळी बातम्या आपल्या मुलकाची छापत असतात, चांगले छापत असतात, त्या दिवशी फक्त तुम्ही जे आहे तो प्रसंग, मी बऱ्याच प्रसंगांना मी शूटिंग पण करून ठेवलेली का बघा, का एकीकडे म्हणजे भोजन पण असं बजेट जोरात होत होतं, असं हळू आवाजात होत नव्हतं ते, म्हणजे वाघ बी ते सगळं होते, मृदंग होता, त्यांना टाळ होते, सगळं जोरात होतं. आणि ते कमीत कमी 8 ते 9 मिनिटं ते तिथं थांबले होते पालखी घेऊन मंदिराच्या बाहेर, आणि आम्ही पण तिथंच मातम करत होतो. मातमचा पण माईक चालू होता, परंतु कधी कुणी सांगितलं नाही अरे काय होते ते थांबवा, किंवा आम्ही पण त्यांनी पण सांगितलं नाही अरे मातमचा माईकचा आवाज कमी करा, थांबवा, असं नाही झालं. हे आमच्या मनसर गावाचं लई चांगलं लक्षण आहे. लई आमच्या गावाचं एक खरा म्हणजे कैलासवासी किसनराव बांडकेंनी, शिवाजीराव बेंडे पाटलांनी, अण्णा गुरुजी असतील किंवा अजून निर्जीव संघटनेच्या काही लोकांनी यांनी जो टाकून दिलेला, जो आम्हाला एक सहज मार्ग दाखवला आहे, त्या मार्गावरती आम्ही आमचे गाव चालणारे लोक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या बाकीच्या बाबतीत हे करू नका. फक्त उकारपणा करणारी कोणत्याही समाजाचे लोक असतील त्यांच्यावरती पोलीस खाक्याची वरती तुम्ही दाखवा, नाहीतर राजनंदरनी फोन केला आणि लगेच मग त्याला सॉफ्ट कॉर्नर द्यायचं, त्याला सोडून द्यायचा, असं काही करू नका. गाव शांतता राहील, चांगले सण जे आहेत ते चांगले सण साजरे होतील, याच्यामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही. आमच्या वतीने जे आम्ही दरवर्षी करतो, सगळ्या मंडळाचं स्वागत करतो, त्याच्यामध्ये सामील होतो, ते आम्ही समाजातर्फे त्याच्यामध्ये सामील होऊ. मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला 2-5 मिनिटं आपण या ठिकाणी सहन केलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.